खूप भूक लागली, मला खूप भूक लागले, भूक लागले, मला खायला द्या ना. अरे तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात. सत्ता, पद, अधिकार हे लोकांनी तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं फळ असतं. त्या विश्वासाचं तुम्ही रक्षण करायला हवं होतं. त्यांना जपायला हवं होतंस. त्यांच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्यास. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. पण तू काय केलंस? ज्यांच्या आधारावर तू उभा आहेस त्यांना सुछळलंस. त्यांच्याच अश्रूंवर तू तुझा अहंकार पोसलास. त्यांच्या भुकेची थट्टा केलीस, त्यांच्या तहानेची थट्टा केलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, सत्ता कधीच माणसाला मोठं बनवत नाही, त्याच्यातली माणुसकी त्याला मोठं बनवते. ज्याच्याकडे अधिकार असतो त्याच्याकडे जबाबदारी तितकीच मोठी असते. अधिकार जर करुणेशिवाय वापरला तर तो न्याय नाही, अत्याचार ठरतो. जा आता भोग. जे पेराल ते चुकवत. कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. चल जा. खूप भूक लागले, मला ताण लागले, खूप भूक लागले, ताण लागले. सुधा, हरीश, तुम्ही जे काम केलं ते साधन होतं. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना एका झेंड्याखाली एकत्र केलं, त्यांच्यातला भेद मिटवला. तुम्ही लोकांना एकत्र उभं केलं, हेच सर्वात मोठं कार्य आहे. कारण संकटाच्या काळात एकतेची शक्ती मोठी असते. तुम्ही लोकांना हेच समजावलं की अन्यायाविरुद्ध उभं राहणं म्हणजे बंड नव्हे, तर ते धर्माचं रक्षण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतेतून शक्ती जन्माला येते आणि त्या शक्तीतून परिवर्तन. आज तुम्ही लोकांना जागं केलं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली, त्यांच्या मनात आशेचा दीप पेटवला. हे खूप मोठं काम केलं तुम्ही, आणि आम्हालाही हेच अपेक्षित होतं. भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, तर भक्ती म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत. आणि आज तुम्ही त्या भक्तीची खरी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? काय आहे आनंदाची बातमी? सांगा लवकर. सरकारने गावकऱ्यांचा शेतसारा माफ केलाय. ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही पाणी मिळेनासं झालं, तेव्हा त्यांना शहाणपण सुचलं. पण स्वामी देवा, तुम्ही कुठे होतात आणि येत का नव्हतात? नीट ऐका, आम्ही कायम या पृथ्वी तलावर तुमच्या समोर प्रत्यक्ष उभे राहणार नाही. आज आसमानी संकट आलं, भविष्यात अशी अनेक संकट येणार. रणजित सारखे दानव उभे राहणार, त्यावेळी तुम्हाला स्वतःला लढावं लागेल. आमचं नाव, उपदेश, कृपा तुमच्या बरोबर आहेच, पण आम्ही प्रत्यक्ष नसू त्यावेळेस तुम्हाला स्वतःसाठी उभं राहता यायला हवं. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा. कर्म नीट ठेवा, संकटाशी लढत राहा. गुरु म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धैर्य सोडू नका, एकता सोडू नका. हरीश, सत्याचा मार्ग सोडू नकोस. कायम नामस्मरण करत राहा.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कविराज, अहो घाला घाव आता त्याच्यावर. काय बरोबर ना? हा म्हणजे बरोबर तुम्ही, पण तुम्हाला पण पटलं बघा. घाला घाला. तसंही त्या झाडाचा काही उपयोग नाही आता. हा घाला. थांबा. ती कुऱ्हाड खाली ठेव. स्वामी, अहो हे झाड उगाच जागा अडवू नये. नाही, पूर्णपणे वटलंय ते आता. ह्याचा काही उपयोग नाही. या झाडाला ना पालवी येणार, ना पानं येणार, ना फुलं येणार. आता हे झाड पुन्हा वाढणार नाही. कोण म्हणतं वाढणार? या झाडाने जगण्याची जिद्द अजून सोडलेली नाहीये. ते तग धरून उभं आहे. नाही स्वामी, मला नाही वाटत ते तग धरेल. पूर्णपणे वटलंय आता ते. कपिले, तू नीट निरीक्षण केलं नाहीस. नेहमीप्रमाणे वरवर बघून निर्णय घेतलास. वरवर दिसतं ते सत्य नसतं. आतमध्ये लपलेलं जीवन हेच खरं सत्य असतं. घाईत घेतलेला निर्णय कधीतरी कोणावर तरी अन्याय करणारा ठरतो. झाडाला पालवी फुटली. झाडाला पालवी फुटली. हीच या झाडाची आशा आहे. या छोट्या अंकुरातूनच या झाडाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. कायम लक्षात ठेवा, आयुष्य कधीच संपत नसतं. फक्त संधीची वाट बघत असतं. आयुष्य कुठल्याही क्षणी नव्याने सुरू होऊ शकतं. फक्त आपण संधी दिली पाहिजे. जो नियम झाडांना तोच माणसांनाही लागू होतो.
स्वामी कोणाबद्दल बोलतायत? अहो कुणा भक्ताला उद्देशून बोलत असतील. काही दिवसात कळेल आपल्याला. श्री स्वामी समर्थ. 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 कुठे गेले ते दिवस? लवकर या, लवकर. सुभेदार आलेत, सुभेदार. अभिनंदन सुभेदार, तुम्ही आज सुभेदार झालात. खरंच घराचं ना भाग्यच उजळलं. यात माझं काही नाही, सगळी स्वामींची कृपा. देवाची आणि स्वामींची कृपा आहे हो तुझ्यावर. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. हे घ्या, आधी तोंड गोड करा. तुम्ही सुभेदार झालात ना, ह्या आनंदात मी अख्ख्या गावभर लाडू वाटणार. सगळ्यांना ओरडून सांगणार आहेत आमचे हे सुभेदार झालेत. होय होय, आधी देवाला नमस्कार कर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोमती, मामनजी आले का? हो आले की, पण आता नुसतं मामांजी नाही, ह सुभेदार मामांजी म्हणायचं. स्वामी, मामनजींवर ही अशीच कृपा ठेवा. आजी, सुभेदार बनणं म्हणजे केवढा मोठा बहुमान आहे. आणि स्वामी, तुमच्या कृपेमुळेच त्यांना हा मान मिळाला. लाडू सुनबाई अख्ख्या गावाचं तोंड गोड करणार आहे. तू हे तोंड गोड कर. तुम्ही हा लाडू माझ्यासाठी का आणलात? मामनजींना कळलं तर? तुम्हाला माहितीये ना आजी, मला गोड दोड खाण्यास मनाई आहे. मी विधवा आहे.
गेली 6 वर्ष मी गोड खाल्लेलं नाही. आणि आता गोडाची चव कशी असते तेही मी विसरले. नकोच ते. आता खाल्लं तर पुन्हा गोड खाण्यास मन असूसणार. आणि नंतर कधी मिळेल माहित नाही. त्यापेक्षा नकोच. इतकी वर्ष काढलीस ते काढलीस, पण आता मला ते बघवत नाहीये. खाऊन घे. आणि कधी गोड खावंसं वाटलं ना तर मला सांग, मी करेन हो व्यवस्था. नको. माझ्यासाठी तुम्ही मामनजींच्या विरोधात जाऊ नकात. त्यांना ह्या गोष्टी मान्य नाहीत. तुम्ही त्यांच्या आई असून त्यांनी तुम्हाला ही अशी सूट नाही दिली. मग मी तर फक्त सून आहे. इतकी वर्ष मी भोगलं ते भोगलं, पण तू आता ते भोगायचं नाहीस. अहो कविराज, पटापट करा. गया ते आले की त्यांना स्वामींसाठी तांबूल करायचं आहे. वेळ नका घालव. सुंदरा मावशी, झाला का तुमचा हार करून? तिला ताई, अहो किती दमता, किती काम करता. जरा बसा शांत. प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबाचा खेळ चालू असतो. कधी आनंद जिंकतो तर कधी दुःख, पण खेळ चालूच राहतो. आज आम्हालाही एक खेळ खेळायचा आहे. खेळ? सुंदरा मावशी, या बाहुल्या कशासाठी आहे? कपिले, सुंदरे, गया, तुम्ही तिघी इकडे या आणि याच्यातली एक एक बाहुली निवडा. हो स्वामी देवा. काय काही येत आहे का ध्यानात? सुंदरे, आंटी बावली. कपिले, तुझ्या हातातली बाहुली आण. स्वामी, नक्की काय करताय तुम्ही? नाही म्हणजे ह्या खेळातून तुम्हाला काय सांगायचंय?
स्वामी हे नक्की काय केलं तुम्ही? नाही म्हणजे काही कळलं नाही हो मला. कपिलाताई, स्वामी देवांनी आज आपल्याला खूप मोठं सत्य दाखवलंय. आपल्या आयुष्यात 3 प्रकारची लोक असतात. आता पहिला प्रकार, कपिलाताईंच्या हातातली बाहुली आहे ना, तशी लोक. ही लोक काय करतात? आपलं सगळं ऐकून घेतात आणि आपलं जे काही ऐकतात ते दुसऱ्या कानाने सोडून देतात. ह्या लोकांना ना आपल्या कुठल्याही गोष्टीशी काही देणं घेणं नसतं. आता दुसऱ्या प्रकारची लोक, गयाताईंच्या हातातली बाहुली. ह्या प्रकारची लोक काय करतात? आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतात आणि मग आपल्या स्वार्थानुसार, आपल्या बुद्धीप्रमाणे आणि संस्कारानुसार आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर पसरवतात. पण आता ही माझ्या हातातली बाहुली, तिसऱ्या प्रकारची लोक, ही फार दुर्मिळ असतात हो आणि अतिशय महत्वाची असतात. ही लोक आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतात, मनात साठवतात आणि आपल्या बरोबर खंबीरपणे उभी राहतात. ही अशी लोक आपल्या आयुष्यात असतील ना तर त्यांची कदर करायला हवी. बरोबर ना स्वामी देवा? आमच्या गोमतीच्या आयुष्यातही अशीच एक व्यक्ती आहे, भागीरथीच्या रूपात. जिथे आम्हाला प्रत्यक्ष जाणं शक्य नसतं तिथे आम्ही अशीच एक व्यक्ती पाठवत असतो. काय चालवलंय हे? पूर्वापार चाललेल्या रूढी परंपरा मोडायला निघालीस? विधवा सुनेला गोड खाण्याचा किंवा कुठलाही आनंद उपभोगण्याचा अधिकार नाही, हे तुला मी सांगायला हवं. अहो सासूबाई, तुम्ही आयुष्यभर पथ्य पाळले आणि आता हिच्यासाठी का मोडताय? इतकी वर्ष मी सगळे नियम पाळले, मन मारून जगत राहिले, म्हणूनच मला माहितीये की हे किती कठीण असतं ते. आणि हिच्या बाबतीत ते मी होऊ देणार नाही. इतके दिवस रीती परंपरा पाळायच्या म्हणून मी गप्प होते, पण आता ते शक्य नाही. आणि काय फरक पडतो रे एखाद्या विधवेने गोड खाल्लं तर? काय फरक पडतो हे मी तुला नव्यानं सांगायला नको. चटक लागते, चटक, गोड खाण्याची चटक, मग नटण्या मुरडण्याची चटक, सगळ्याची चटक लागते. आणि घरातल्या विधवा बाईला आपण एवढं स्वातंत्र्य देऊ शकतो? समाज काय म्हणेल? सगळीकडे चीतू होईल आपली, आपल्याला वाळीत टाकतील, वाळीत. हो, शिवाय माझ्या मुलाच्या आठवणी बाबतीत तू अन्याय नाही का ठरणार? हिच्या पाय गुणाने गेलाय तू, हिच्या पाय गुणाने गेलाय तू, हिच्या पाय गुणाने गेलाय तू. ही घरात आली आणि अपशकुनी पांढऱ्या पायाची हिने घरात पाऊल ठेवलं आणि काही महिन्यातच माझा मुलगा गेलेला. अहो एवढा वेळ कोणी झोपतं का? उठा चला पटकन. ऐकताय ना? उठा ना. अहो उठा ना. अहो अहो उठा. अहो उठा ना. सासूबाई, आजी, मामांजी, इकडे या ना लवकर. काय झालं? संपत? संपत?
संपत, हे संपत, अरे काय होतंय संपत? अरे उठ ना बाळा, संपत काय झालं? काय होतंय? मी केव्हापासून यांना जागा करते पण हे उठतच नाहीयेत. काय झालं? अहो जा वैद्यांना बोलवून आणा. हे संपत, संपत संपत अरे एवढ्या लवकर का रे गेलंस? अजून हे जग पण पाहिलं नव्हतंस तू. काय होऊन बसलोय? काय झालंय यांना सांगा ना काय झालंय. अगं पण सुनबाई तेव्हा आजाराची साथ आली होती, कितीतरी लोक गेली होती, त्यात हिचा काय दोष? पण त्या साथीत मी माझा संपतही गमावला ना. त्याला कारणीभूत कोण? हिच्यामुळे मी माझा मुलगा गमावला. या घराचा वारसदार गमावला. या घराचा आनंद हिरावला गेला. त्यामुळे हिला आनंदी होण्याचा अधिकार नाही. हिला कुठलं सुख मिळू शकत नाही. अगं 6 वर्षापूर्वी घडलेली दुर्दैवी घटना तिची शिक्षा गोमतीला आत्ता मिळणं चुकीचं आहे. आणि तिचा काहीही दोष नसताना. आई पुरे झालं आता. पूर्वापार जे चालत आलंय तसंच चालत राहणार. तिला आनंदाने जगण्याचा अधिकार नाही. असंच जगायचं आणि असंच मरायचं. मी सांगितलं ना आजी, माझ्यासाठी काहीही करू नका. उगाच वाईटपणा नका घेऊ. पण मी कुठं जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दे असं म्हणत होते. पण कधीतरी गोडधोड खायला काय हरकत आहे ग? पदार्थातला गोडवा चाकता येत नाही हे खरं आहे, पण तुमच्या मायेचा गोडवा मला रोज मिळतो. हे तितकं पुरेसं आहे मला. आजी, तुम्ही माझ्यासाठी दुःखी होऊ नका. हेच माझं आयुष्य आहे आणि मी ते स्वीकारले. जा, उडून जा. अरे जा, तुझा आकाश तुझी वाट बघतोय. जा. स्वामी असं का होतंय? हा काजवा उडून का जात नाहीये?
स्वामी, अहो प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं, मग हे असं का? हो ना स्वामी, आतापर्यंत हा काजवा या मडक्यात कैद होता, पण आता तर त्याला स्वातंत्र्य मिळाले उडून जाण्याचं, तरी तो उडून का जात नाहीये? कपिलाताई, अहो कधी कधी कैदच आयुष्य वाटायला लागते. आता या काजव्याचंच बघा ना, त्या छोट्याशा मडक्यात राहता राहता त्याला आता हेच त्याचं संपूर्ण विश्व वाटायला लागले. मग उडून जाण्याची, मुक्त होण्याची उर्मीच मरून जाते आणि मग मन स्वतःला समजावतं आता हेच आपलं आयुष्य. हो ना हो स्वामी देवा? नाही, पण मग यात दोष कोणाचा? या काजव्याला ज्याने मडक्यात कैद केलं त्याचा, की स्वातंत्र्य मिळूनही न उडणाऱ्या या काजव्याचा? जैसी सोच वैसी जिंदगी. गोमती, समजून घे, जगून घे. अरे हे काय, थोडंच शेण शिल्लक आहे, अजून घेऊन यावं लागेल. थांब. बाहेर पडलीस तर याद राख. काय ग, बाहेर जाण्याची संधीच शोधत असतेस ना तू? अहो नाही सासूबाई, थोडंच शेण शिल्लक होतं, अजून लागेल म्हणून तेच आणायला जात होते. हो का? म्हणजे बाहेर एकटी हिंडायला तू मोकळी? काही गरज नाही, नोकराला सांगेन, तो आणून देईल शेण. नमस्कार. महादेवाच्या मंदिरात पूजा घातली होती, त्याचा प्रसाद घेऊन आलोय. अरे वा, छान. मी सगळ्यांना देऊन येते. थांब, बोला गुरुजी. हा प्रसाद घे. सासूबाईंना दिलात ना? तो त्यांच्यासाठी होता, हा तुझ्यासाठी. माझ्यासाठी? नाही, नको, मला गोड खायला मनाई आहे. देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणू नकोस, पाप लागेल. चालेल? पण माझे हात. आकर, मी भरवतो. ये बाळा. ही फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात पुन्हा सुखाचे, आनंदाचे क्षण येणार आहेत, पण त्यासाठी तुला हात पसरावे लागतील. आहे तयारी तुझी? काय ग, तू अजून इथेच उभी आहेस? जा, कामाला लाग. सुनबाई, काय झालं ग? अगं काय झालं? का रडतीयस? श्रावणीबाई,
हे घ्या पान सुपारी. पान सुपारी? माझ्या सुनेचं आज डोहाळे जेवण आहे. घरात पहिलं बाळ येणार म्हणून निमंत्रण देते सगळ्यांना. अरे वा, खूप आनंदाची बातमी दिली. तुमच्या घरात अशीच सुख समृद्धी राहो आणि तुझी सून आणि बाळ नेहमी सुखात राहो. येते हो नक्की मी. या बरं का वेळेवर. श्रावणीबाई, तुम्ही एकटीनेच या. एकटीच? तसं म्हणजे तुम्ही या, मला आवडेल. म्हणजे गोमतीला घेऊन येऊ नका. सुनबाई, तुला आमच्या दोघींसाठी वाईट वाटतंय ना? पण हे आमचं प्रारब्ध आहे बाई, त्याला कोण काय करणार? तुमच्यासाठी वाईट वाटत नाहीये मला. वाईट याचं वाटतंय की माझ्या सुनेचं डोहाळ जेवण मला कधीच बघता येणार नाहीये. हे सुख माझ्या नशिबात कधीच नाही. किती स्वप्न पाहिली होती मी. माझ्या मुलाचा संसार बघायचा होता, माझ्या नातवंडांना खेळवायचं होतं. पण नाही, सगळे स्वप्न मातीत मिसळली. माझा संपत गेला, माझा संपत गेला आणि सगळी स्वप्न घेऊन गेला. संपत. सुनबाई, अगं काय होतंय तुला? सुनबाई, थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. थांब. सासूबाई, आता रडतेस? तुझ्यामुळे झालंय हे सगळं. हात सरळ कर. नको नको सासूबाई, सरळ कर म्हणते ना मी. सासूबाई नको. सोडा. आठवण राहू दे तुला. नको सासूबाई. हात सरळ कर. नको. गोमती, हात सरळ ठेव. भाजू देत, भाजू देत. सासूबाई सोडा. गोमती, सोड त्याचा हात. अगं काय करतेस तू हे? हिने मला काय यातना दिल्यात ना, याची आठवण होत राहावी म्हणून केलंय मी हे. उलट हिला जितक्या यातना व्हायला हव्या तितके दिल्याच नाहीयेत मी. माझा मुलगा जाण्याचं दुःख कसं विसरू मी? सुनबाई, अगं तू जसा तुझा मुलगा गमावलायस ना, तसा हिने तिचा नवरा गमावलाय ग.
विसरू नकोस. आता इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर माझ्या रागाला सामोरं जावं लागेल तुला. खूप भाजलंय ग. मी ठीक आहे आजी. स्वामी, स्वामी, स्वामी. किती त्रास करून घेशील स्वतःला? स्वामी, तुमच्यापासून काय लपलंय? तुम्ही तर सर्व बघतच आहात. हल्ली डोळे सारखे भरून येतात, मन भरून येतं माझ्या गोमतीसाठी. स्वामी, तुम्हाला एक विनंती आहे. माझ्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तिच्या वाट्याला येऊ नये. 18 वर्षाची हो केवळ ती. 12व्या वर्षी वैधव्य आलं, ते दुःख तिनं भोगलंय. 6 वर्ष विधवेचं जीवन जगतीये ती. आता तरी तिचं जगणं सुसह्य हो. हा वनवास तिच्या नशिबी नको. माझ्या नातसुनेचं भलं करा स्वामी, माझ्या नातसुनेचं भलं करा. इधर त्या दिव्यावर धरून पेटव. आता ही धर. आणि त्या तेलाच्या दिव्यात घालून प्रज्वलित कर. काही कळलं का? नाही स्वामी. भागीरथी ताई, अहो पहिली वात होती ती कोरडी होती. ती पेटवली तशी जळून गेली, कारण तिच्या आत टिकून राहण्याची ताकदच नव्हती. पण ही दुसरी वात, हिने जेव्हा ठरवलं ना की आपल्याला तेवत राहायचंय, त्या क्षणी तिने स्वतःला तेलात भिजवून घेतलं. ती स्थिर झाली, त्यामुळे ती विझली नाही तर प्रकाश द्यायला लागली. जगणं म्हणजे फक्त जळून जाणं नाही, तर जगणं म्हणजे प्रकाश देत तेवत राहणं. तुमच्या गोमतीलाही आता हेच करायचं. संपून जायचं की तेवत राहायचं, हे ठरवणं आता तिच्याच हातात आहे. ज्या क्षणी गोमतीला तिच्या हक्कांची जाणीव होईल, ती स्वतःसाठी उभी राहील, त्यावेळेस तिचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कोणी येऊन आयुष्य बदलत नसतो. माणूस स्वतः उभा राहतो तेव्हा त्याचं नशीब बदलतं. आमची कृपा तर आहेच, पण पाऊल तिलाच उचलावं लागेल. जगायची इच्छा असली तरी कधी कधी जगूच दिलं जात नाही. कदाचित मी त्या झाडासारखीच आहे.
उभी आहे, पण आतून आधीच तुटलेली. गोमती, अहो तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही आधी बाहेर जावा. ते जाऊ दे, तू इकडे ये. इकडे अहो ये. असं नका करू, सोडा. कोणीतरी बघेल ना, मग नंतर मला सगळे ओरडतील. एवढं काय बनवत होतीस? तुमच्यासाठी गोडाचा शिरा बनवत होते. माझ्यासाठी? हो, आजींनी सांगितलंय जर नवऱ्याच्या मनात शिरायचं असेल तर आधी पोटाला खुश करावं लागतं. अहो काय करताय तुम्ही? तुम्ही जा ना, कोणीतरी बघेल. तू इकडे. तू डोळे बंद कर. का? मीठ ना. हे काय करताय तुम्ही? तू माझ्यासाठी एवढं करतेस, मग मलाही कधीतरी काहीतरी तुझ्यासाठी करायला हवं ना. तू डोळे मीट. का? कशाला? मी सांगतोय ना, डोळे मीट. अहो पण सांगा ना कशाला. तू डोळे बंद करा, नाहीतर मी बाहेर जाऊन सांगेल की मी इथे आलोय. नाही नाही, मी करते. हे डोळे मीट. आताची उंजळ कर. काय चाललंय तुमचं? वा, किती सुरेख आणि किती छान सुगंध आहे यांचा. आपल्या अंगणात चाफ्याचं झाड आहे. मीच लहानपणी लावलं होतं. तेव्हा माहित नव्हतं की त्याचा असा उपयोग होईल. पण तुम्हाला कसं कळलं की मला फुलांचा सुगंध खूप आवडतो? आपल्या माणसावर आपलं प्रेम असलं की त्याच्या आवडीनिवडी आपोआप कळतात. तू नाही का आजीला विचारलं की मला कोणता गोड पदार्थ आवडतो ते? तुम्हीही घ्या सुगंध. आपल्या अंगणात चाफ्याचं झाड आहे. मीच लहानपणी लावलं होतं. तुम्ही गेल्यानंतर मामांजींनी हे झाड तोडून टाकलं. फुलांचा सुगंध कसा असतो हे तुम्ही असतानाच अनुभवलं होतं. मागच्या 6 वर्षात तो सुगंधच विसरून गेले मी. नाही, तुला अधिकार नाही. फक्त एकदा सुगंध घेऊ दे. घ्या, सुवास घ्या. काय छान सुगंध आहे याचा. होय स्वामी, या फुलांचा सुगंध अगदी लांबूनही दरवळतोय. हो स्वामी देवा, मन अगदी प्रसन्न झालं. तुम्ही सगळ्यांनी सुवास घेतलात? स्वामी, मलाही सुवास घ्यायचा आहे. तुला सुवास घेता येणार नाही, का स्वामी? कारण तुला तो अधिकारच नाही. नाही स्वामी, माझा मेंदू आणि नाक शाबूत आहे अजून छान. घे. हो, सुंदरा मावशी बाजूला वा.
द्या 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 द्या. स्वामी, मला सुगंध का येत नाहीये? सांगितलं होतं ना तुला, तू सुवास घेशील पण तो अनुभवता येणार नाही. का स्वामी? मला का नाही अनुभवता येणार? दे इकडे. तुला सुवास घ्यायचा आहे? हो स्वामी. घे. गायत्री, मला सुवास येतोय. मला सुवास आला. माझं नाक शाबूत आहे, माझं नाक शाबूत आहे, मला सुवास आला. वा वा स्वामी, फार छान सुगंध आहे. स्वामी, स्वामी, पण आधी मला का सुगंध येत नव्हता? कपिला ताई, अहो फुलं तीच आहेत, सुगंधही तोच आहे. मग काय बदललं होतं? तुमचा दृष्टिकोन. स्वामी देवांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अधिकार नाही, त्या एका वाक्यानं तुमच्या मनाची दारं बंद झाली आणि मग फुलं असूनही तुम्ही त्या फुलाचा सुगंध घेऊ शकला नाही. पण जेव्हा मन उघडलं तेव्हा तुम्हाला त्या फुलाचा सुगंध जाणवला. मर्यादा बाहेर नसतात, त्या माणसाच्या मनातच असतात. मनुष्याच्या बाबतीतही असंच काही घडत असतं. हो स्वामी देवा, आयुष्य माणसाला आनंदी जगण्याची संधी देत असतं. पण मग कुणीतरी मनावर बिंबवतं, तू हे करू शकत नाहीस, तुला हा अधिकार नाही. आणि मग संधी असूनही माणूस धजावत नाही. गोमतीच्या बाबतीतही असंच घडतंय. आयुष्य खुणावत आहे. जगायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. मघाशी दिलेली शिक्षा पुरेशी नव्हती का तुला? तू विधवा आहेस, विधवा. हे तुला रोज नव्याने सांगायला हवं का? तुला फुलांचा सुवास घेण्याचा अधिकार नाही. माफ करा, मी ते अगं, आम्ही त्या सुमतीच्या सुनेच्या डोहाळ जेवणाला जात आहोत. तिचं सुख पाहताना आम्हाला काय यातना होत असतील याचा विचार केलास तू? ते सुख आमच्या नशिबी कधीही येणार नाहीये याची कल्पना केली आहेस तू? मला त्यांची खूप आठवण येत होती. ते सुद्धा माझ्यासाठी अशीच तुला आणायचे. आठवणी जपायच्या असतील ना तर मनातून जप, कृतीतून नाही. विधवांना तसा अधिकार नाही. हे ठरवणारे तुम्ही कोण? चुकीच्या परंपरा योग्य वेळी बदलून नव्या परंपरा रुजवायला हव्यात. त्याची सुरुवात आज होणार. परंपरा जर अन्याय बनत असेल तर ती मोडणं हाच धर्म आहे. सुभेदार राव, अहो गोमतीकडे माणूस म्हणून बघा. तुमच्या मुलीसारखी आहे.
आज जर तुमची सख्खी मुलगी असती तर तुम्ही असं वागला असतात का? होय. असंच वागवलं असतं. आणि जरी तिच्या सासऱ्यांनी असं वागवलं असतं तरी त्यात हस्तक्षेप केला नसता. समाजाचे रीतिरिवाज आहेत. रूढी परंपरांपेक्षा माणुसकी मोठी असते. एका स्त्रीसाठी नवरा गमावण्याचं दुःख किती मोठं असतं ना, याची कल्पना कोणालाच नाही येणार. तुमच्या आईला विचारा. आधीच नियतीने तिला एवढं मोठं दुःख दिलंय आणि त्यावर हे नियमांचं रूढी परंपरांचं ओझ. अहो, थोडा तरी श्वास घेऊ देत तिला. स्वामी, माफ करा. आम्ही तुम्हाला मानतो, पण माझ्या घरातल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका. गोमती तुमची सून असेल, पण आदिती आमची लेक आहे. तिच्यावर झालेला अन्याय आम्हाला चालणार नाही आणि आमच्या लेकीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. तिच्या मनात जर एखादी इच्छा निर्माण झाली तर ती पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. गोमती, तुला फुलांचा सुगंध घ्यायचा आहे ना? घे, सुगंध घे. नाही स्वामी, माझ्यामुळे वाद नको. बघतोच कसा सुवास घेते.